सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अन्विता आणि राघव दोघेजण एकमेकांबरोबर भांडत असतात, एकमेकांना मारायला उठलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, श्री म्हणत असतो, तुम्ही दोघेजण जरा गप्प बसता का? तुमचं कशावरून भांडण चाललंय ते तरी आधी मला कळू द्या. मला सांगा ना, तुमचं भांडण का चाललंय ते. तेव्हा अन्विता म्हणते, माझं एका मुलावरती प्रेम आहे. ऋषूचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे. पण या राघवने माझ्या आत्तीला सगळं काही सांगितलं आणि म्हणून माझी आत्ती आता घाईघाईने माझं लग्न करते. त्याशिवाय ती लगेच लग्नाचा निर्णय घेणारच नाही. तेव्हा राघव म्हणतो, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा श्री म्हणतो, अच्छा अच्छा, म्हणजे अशी भानगड आहे तर. म्हणजे तुझं एका मुलावरती प्रेम आहे आणि तुझं म्हणणं आहे की राघवने तुझ्या आत्तीला सांगितलं म्हणून ती तुझं लग्न लावून देते, हो ना? ती म्हणते, हो, या राघवनेच सांगितले. तेव्हा श्री म्हणतो, हे बघ, मी तुला शब्द देऊन सांगतो, राघवने असं काहीही केलेलं नसणार आहे. ती म्हणते, घे घे, तू पण आता तुझ्या भावाचीच बाजू घे. तो तुझा भाव आहे ना. तो म्हणतो, अजिबात नाही, मी कधीच या बेण्याची बाजू घेत नाही. पण एक गोष्ट मी तुला सांगतो, प्रेम करणाऱ्या लोकांच्या आड तो कधीच येत नाही. उलट प्रेम करणाऱ्या दोघांना तो एकत्र आणतो. तो भांडेल तुझ्याबरोबर, तुला चिडवेल, पण कधीच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, जर इथे राघव म्हणतोय ना तो मुलगा वाईट आहे, म्हणजे तो मुलगा वाईटच असणार. पण तुझं त्या मुलावरती खरं खुरं प्रेम असेल तर तू कर त्याच्याबरोबर लग्न आणि राघव स्वतः तुला मदत पण करेल, कळलं का? पण तुझ्या म्हणण्यानुसार राघव कधीच चुगली करणार नाही आणि तुला तुझ्या प्रेमापासून वेगळं करणार नाही, अशी खात्री आहे मला, कळलं? तेव्हा इथे राघव म्हणतो, हे बघ अन्विता, तुला वाटत असेल की मी तुझं रोशू प्रकरण तुझ्या आत्तूला सांगितलं असेल, तर मी तुला शपथ घेऊन सांगतो, माझ्या आप्पांची शपथ घेतो आणि सांगतो की मी तसं काही केलेलं नाही आहे. मला काय गरज आहे तुझ्या घरी येऊन सांगायची? आणि जर सांगितलं असतं ना, तर आत्तापर्यंत तुझ्या आत्तूने तमाशा केला असता. श्री म्हणतो, नाहीतर काय, तमाशा केला असता, राघवला बोल बोल बोलली असती आणि मग त्यानंतर आप्पासुद्धा त्याच्यावरती चिडले असते. तेव्हा इथे आता राघव म्हणत असतो, अगं मी का तुझ्या आत्तूला सांगू? अगं तुला वाचवण्यासाठी मी सगळे आरोप माझ्यावरती घेतले होते, माहिती आहे ना? राघवने त्याच्या आप्पांना सांगितलेलं असतं की मी अन्विताची छेड काढली, पण गमतीत काढली, असं जाणून बुजून काही केलं नाही, गंमत करत होतो. आणि तेव्हा त्याने अन्विताला वाचवलेलं असतं. तेव्हा जर शक्य झालं असतं तर रोशू प्रकरण त्याने सांगितलं असतं, पण राघवने तसं काही केलेलं नसतं. तेव्हा इथे आता समजावून झाल्यानंतर अन्विता म्हणते, ठीक आहे, जाते मी. तेव्हा जाता जाता पुन्हा ती म्हणते की राघव, जर तूच माझ्या आत्तूला सांगितलं असशील ना, तर सोडणार नाही आहे मी तुला. तेव्हा मामा म्हणतात, बरं बरं ठीक आहे, अन्विता तू आता जाणार कशी आहेस? ती म्हणते, आली तशीच. तो म्हणतो, नाही नको, चल आता मी तुला घेऊन जातो. तेव्हा इथे श्री म्हणतो, अरे पण आप्पा. तेव्हा इथे मामा म्हणतात, आप्पा झोपले असतील, चल आता खिडकीतून जायची गरज नाही आहे, मी तुला दारातून घेऊन जातो. आणि अन्विताला राघव आणि मामा दोघेजणं सोडायला जात असतात. तेवढ्यातच समोर येते ती म्हणजे उमा. उमा आता झोपलेली नसते, ती जागी असते. ती म्हणते, काय रे बंटी, राघव, एवढ्या रात्री तुम्ही कुठे जाताय? झोपला नाही तुम्ही अजून? तेव्हा मामा म्हणतात, अगं ताई, आम्ही झोपलो नाही, पण तू एवढी जागी का? तू का झोपली नाहीस? तेव्हा ती म्हणते, अरे काही नाही, खंडेरायाशी बोलत होते. खंडेरायाला थोड्या महत्त्वाच्या गोष्टी सांगत होते. आपल्या अन्विताचं लग्न करते ना पद्माताई. तेव्हा मला असं वाटतं की आपल्या अन्विताचं सगळं चांगलं व्हावं रे. म्हणजे बघ ना, आपल्या श्रीने आपल्याला न सांगता लग्न केलं, कारण त्याचं पिहूवरती प्रेम होतं म्हणूनच ना. मला असं वाटतं की जर आपल्या अन्विताने तसं काही केलं तर, घरातल्यांना न सांगता लग्न केलं तर, आणि मला असं वाटतं की ती आयुष्यभर सुखी आणि आनंदात राहिली पाहिजे. तिला असा जोडीदार मिळायला हवा जो तिला समजून घेईल, तिच्यावरती जीवापाड प्रेम करेल आणि ती सुखात राहील. पण जर तिने चुकीचं पाऊल उचललं, पद्माताईने जबरदस्ती केली म्हणून, तर तसं काही व्हायला नको. म्हणून मी देवाजवळ तिच्यासाठी प्रार्थना करत होते की तिचं सगळं चांगलं होऊ दे. तेव्हा उमा म्हणते, राघव, तू आपल्या अन्विताकडे बघ ना, म्हणजे तिचं सगळं चांगलं झालं पाहिजे रे.
तेव्हा तो म्हणतो, आई मी जर काही केलं आणि आप्पांना राग आला तर? तेव्हा उमा म्हणते, मी तुला नेहमी सांगत असते असं काही करू नको की आप्पा तुझ्यावरती रागवतील. पण आता मीच तुला सांगते, ज्या मुलाबरोबर अन्विताचं लग्न होणार आहे किंवा तिचं ज्या मुलावरती प्रेम आहे त्याच्याशी तिचं लग्न झालं तरीसुद्धा चालेल, पण ती फक्त सुखात राहिली पाहिजे. त्यासाठी तुला जे करायचं असेल ते तू कर. आप्पा थोडे दिवस रागवतील पण नंतर सगळं सुरळीत होईल. तेव्हा राघव म्हणतो, आई आता तर मी काही करू शकत नाही, पण मी तुला शपथ देतो, तुझी शपथ घेऊन सांगतो की जर मी काही करायची वेळ आली तर हा राघव मागे हटणार नाही. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी हा राघव अन्विताची मदत करेल. मग तर झालं. तेव्हा इथे बंटी मामा म्हणतात, बरं बरं त्या गोष्टी आपण नंतर बघू. आता ताई तू जा, खूप उशीर झालाय, तू जाऊन झोप. तेव्हा उमा म्हणते, हो जाते मी झोपायला, पण तुम्ही आता एवढ्या रात्री जागे का? तुम्ही पण जाऊन झोपा ना. तेव्हा इथे उमा म्हणते, माझी फक्त एवढीच देवाजवळ प्रार्थना आहे की अन्विता आयुष्यभर सुखात राहू दे. तिला तिच्यावरती प्रेम करणारा जोडीदार भेटू दे. मग आता पद्माताईने आणलेलं स्थळ असू दे किंवा तिचं ज्याच्यावरती प्रेम आहे ते असू दे, फक्त तिने तिच्या आयुष्यात काही चुकीचं पाऊल उचलायला नको. तेव्हा राघव म्हणतो, आई असं काही होणार नाही, तू नको काळजी करू. हे बघ, गरज पडली ना तर मला काही करावं लागलं तर मी करेनच, ठीक आहे ना? तेव्हा उमा म्हणते, हो रे बाळा, तू करशील, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. तू माझं शेंडेफळ आहेस, गुणाचं शेंडेफळ. तू माझं सगळं ऐकतोस ना? तो म्हणतो, हो आई, आणि नेहमी ऐकत राहणार. तेव्हा ती म्हणते, खंडेराया, अन्विताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, तिची साथ दे, तिच्या बाबतीत काही चुकीचं होऊ देऊ नकोस, मला फक्त एवढंच हवं आहे. तेव्हा इथे अन्विता आपल्या मनामध्ये म्हणत असते की इथे पद्मा तू किती माझा विचार करते, माझ्यावरती प्रेम करते हे मला माहिती आहे, पण इथे उमा तुला माझं मन कळतंय, माझ्या मनाची आता काय घालमेल आहे, काय अवस्था आहे हे उमा तुला कळतंय. ती माझ्याबद्दल किती विचार करते, खंडेरायाजवळ माझ्यासाठी प्रार्थना करते की माझं सगळं चांगलं व्हावं म्हणून. खरंच उमा तू किती चांगली आहे ना. पद्मा तू माझ्यावरती प्रेम करते, पण आता तिला माझ्या मनाची अवस्था काही कळत नाही आहे, तिला कळतच नाही आहे की ती काय करते. तेव्हा उमा म्हणते, बरं ठीक आहे, मी आता जाते झोपायला, तुम्ही पण झोपा. तेव्हा इथे उमा गेल्यानंतर राघव आणि त्याचबरोबर बंटी मामा अन्विताला घेऊन बाहेर येतात. तर इथे रात्रीच्या वेळेला भास्कर आणि रुद्र दोघेजणं दारू पीत बसलेले असतात. तेव्हा इथे आता छाया येते त्यांच्यासाठी चकणा घेऊन. तेव्हा भास्कर म्हणतो, अरे हे काय बनवलंस? ऑमलेट? तुला सांगितलं ना मटन फ्राय किंवा चिकन फ्राय बनव म्हणून. छाया म्हणते, जे बनवून आणले ना ते खावा गप्प. इथे नाही की मुलीजवळ बोललं पाहिजे, तिला समजवलं पाहिजे, ते न करता दारू ढोसत बसलेत. तेव्हा भास्कर म्हणतोय, आता मुलीशी काय बोलायचं? तिला सांगितलंय ना उद्या स्थळ येणार आहे, उद्या तिला तयार राहायला सांग. तेव्हा इथे आता लगेच छाया म्हणते, अहो मुलीच्या मनाच्या विरोधात लग्न करताय. ती कशी आहे माहिती आहे ना? जर जर माणसांच्या समोर ती काही चुकीचं बोलली तर तुमचीच मान खाली जाईल, कळलं ना? तुमचीच इज्जत जाईल. म्हणून म्हणते बोला तिच्याशी. तेव्हा भास्कर म्हणतोय, तू शिकवायची गरज नाही. तेव्हा पद्मा म्हणते, भास्कर छाया बरोबर बोलते, अन्विताशी बोललं पाहिजे, तू तुझा बाप आहेस ना, अरे बोल तिच्याशी. आणि ती का बोलते हे कळते ना तुला? पाहुणे येणार आहेत उद्या, त्यांच्यासमोर तिने काही चुकीचं बोलायला नको आणि इज्जत जायला नको आपली, म्हणून छाया बोलते. तेव्हा भास्कर म्हणतो, बरं ठीक आहे, मी बोलतो तिच्याबरोबर. तेव्हा इथे आता अन्विता म्हणते, अरे जाते ना दारातून. तेव्हा इकडे मामा म्हणतात, नाही नको, आमची आहे ना एक सिक्रेट जागा आहे, मला जेव्हा जेव्हा आईला भेटायचं असतं तेव्हा मी खिडकीजवळ जातो, तिला मी मिस कॉल देतो की ती खिडकी उघडते. तेव्हा मी आता आईला मिस कॉल देतो आहे. मिस कॉल दिलेला असतो पण आई काही खिडकी उघडत नाही. तेव्हा पद्मा म्हणते, मी बोलते अन्विताशी, पण अन्विता खोलीमध्ये नसते. तेव्हा पद्मा म्हणते, हे काय, अन्विता कुठे गेली? आता एवढ्या रात्रीच्या वेळेला ही मुलगी कुठं गेली असेल? तेव्हा इथे आता बंटी मामा म्हणतात की आई अगं उघड, खिडकी उघड, कुठे गेलीस तू? तेव्हा खिडकी आता आई उघडायला आलेली असते. आणि तेव्हा इथे पुन्हा पिहू आणि त्याचबरोबर राघव दोघेजणं भांडायला लागतात. राघव म्हणतो, बरं उद्याचं लक्षात आहे ना, उद्या मेकअप कर आणि त्या माणसांच्या समोर उभी राहा, नाहीतर ते लोक घाबरून पळून जातील.
ती म्हणते तुझ्या अशा एक देईन ना की आत्ताच्या आता तू इथून पळून जाशील. तो म्हणतो अगं बाई हळू बोल, इथे भूतांना वाटेल की आमच्या नात्या गोत्यातलं इथे कोण आलं म्हणून. ती बोलते हो चालेल ना, ती भूतं मला नात्या गोत्यात चालतील, पण तू चालणार नाही आहेस कळलं ना. तेव्हा राघव म्हणतो अरे बापरे हो का, त्या भूतांच्या मंडळीमध्ये बरोबर मॅच होतील तू. तेव्हा ते दोघेजणं भांडत असतात. बंटी मामा म्हणतात अरे काय चाललं आहे तुझं, जरा वेळ काळ बघा ना, काय सारखे भांडत असता. तेव्हा इथे आजी म्हणते अरे बापरे, बंटीचे एवढे मिस कॉल, काय झालं असेल, बंटी मला भेटायला आले असेल का, म्हणूनच त्याने इथे मला फोन केला आहे. तेव्हा आजी खिडकी उघडते आणि बघते तर काय, राघव आणि अन्विता दोघेजणं एकमेकांबरोबर भांडत असतात. तो तिला चुचुंदरी तर ती त्याला भोका म्हणत असते आणि दोघेही एकमेकांबरोबर भांडत असतात. आजीने खिडकी उघडल्यानंतर राघव आणि त्याचबरोबर अन्विता आजीकडे बघतात आणि तिच्या तिथूनच पाया पडतात. तेव्हा आजी तिला स्वप्नात आशीर्वादसुद्धा देते आणि त्या दोघांचं सगळं चांगलं होऊ दे असं सुद्धा म्हणते. त्यानंतर इथे अन्विता खिडकीतून जात असते. बंटी मामा म्हणतात पास झालं तुमचं भांडणं, जा अन्विता आधी जा. तेव्हा इथे अन्विता खिडकीतून आतमध्ये आल्यानंतर समोरच येते पद्मा आणि ती म्हणते काय गे अन्वे, काय इथं काय करतेस, तुला बघायला तुझ्या रूममध्ये गेले होते तर तू नव्हतीस, कुठे गेले होतीस. ती म्हणते बाहेर फेऱ्या मारत होते. तुला आता या घरातून मला बाहेर काढायची खूपच घाई लागले ना, मग बाहेर राहायची सवय करायला नको का आता, म्हणून मी फेऱ्या मारत होते. तेव्हा अन्विता रागवलेली असते. तेव्हा पद्मा म्हणते हे काय, ही पोरगी अजून रागवली आहे का. तेव्हा आजी म्हणतात नाहीतर काय, अगं तिच्याशी बोलायचं, तिला समजून सांगायचं, तर अचानक तिचं लग्न करायला निघालीस, मग ती रागवणार नाही का. तेव्हा इथे आता पद्मा म्हणत असते ए बाई अन्वे, अगं मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी करते ना, आणि तू काय करतेस, तू माझ्यावरती रागवतेस. तेव्हा आजी म्हणते पद्मा बोल तू तिच्याशी. तेव्हा पद्मा म्हणते की ठीक आहे, मी समजावून सांगते, तिला बोलते, पण आई हा निर्णय मी जो काही घेतला आहे तो आपल्या अन्विताच्या भल्याचंच घेतला आहे ना गं, मी काही दुश्मन आहे का तिची, सांग बरं. तिचं सगळं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं मला. आपल्या घरामध्ये आधी काय झाले तुला माहिती आहे ना, तसं काही व्हायला नको असं मला वाटतं. तेव्हा इथे आता राघव येतो आणि म्हणतो बघितलंस, हा इथे माझ्या शेजारी येऊन झोपलाय. तेव्हा राघव म्हणतो ए श्री अरे तुझ्या रूममध्ये जा ना. तेव्हा श्री काही उठायला तयार नसतो. बंटी मामा म्हणतो मला असं वाटतं त्याच्या बायकोचं आणि त्याचं भांडण झालं असेल म्हणूनच तो इथे आलाय. तेव्हा राघव म्हणतो मामा आपण वहिनीला जाऊन विचारूया का. तो म्हणतो कशाला एवढ्या रात्रीचं जाऊन विचारायचं का, झोपू दे तिला, आणि त्याला बी आता झोपू दे इथं. तो म्हणतो ठीक आहे, दरवाजा बंद करतो आणि येऊन आता श्रीच्या बाजूला झोपतो. तेव्हा इथे अन्विता एकटीच बसलेली असते. तेव्हा तिथे पद्मा येते. पद्मा येऊन तिच्या शेजारी बसते. तेव्हा ती बसल्यानंतर ते हळूच उठून बाजूला होते. तेव्हा पद्मा म्हणते बाप रे, कुणीतरी खूपच जास्त रागवलेलं दिसतंय, आत्तूचा राग आलाय का. अरे बापरे, इतका राग आलाय की आत्तूकडे बघायचं सुद्धा नाही आहे वाटतं. एवढा राग करू नये, त्या एवढूशा नाकावरती एवढा राग बरा नाही बाई, नाक दबेल ना, नाक फिपटं होईल ना. तेव्हा इथे पद्मा म्हणते की काय मग, आत्तूची शपथ आहे तुला अन्विता, माझ्याकडे बघ बरं. तेव्हा ती लगेचच बघते आणि हसते. तेव्हा ती म्हणते तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना, तसंच माझंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं, तुझं सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटतं. जेवढं प्रेम मी तुझ्यावरती करते ना, तसंच प्रेम मी अजून एका व्यक्तीवरती केलं आणि ती म्हणजे उमा. उमा माझी लहान बहीण होती, पण मी तिच्यावरती भरभरून प्रेम केलं. तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार असायचे मी, तिला हवं तर द्यायला तयार असायचे. तिला एकदा अंगठी आवडली लहानपणी, ती तिला लगेच देऊन टाकली, म्हणजे आपल्या उमाला सगळ्या गोष्टींचा आनंद मिळावा, तिला जे हवं ते सगळं मिळावं, यासाठी मी सतत धडपड करत राहिले. जीव वाचवण्याची वेळ आली तेव्हासुद्धा सगळ्यात आधी मी उमाचा जीव वाचवायला सांगितला गं, माझा नाही. मला असं वाटलं माझं तिच्यावरती जेवढं जीवापाड प्रेम आहे ना, तेवढं तिचंही माझ्यावरती प्रेम असेल असंच मला वाटायचं. पण तसं नव्हतं अन्वे, तिचं माझ्यावरती तेवढं प्रेम नव्हतं. म्हणून तिने जेव्हा माझ्यामध्ये आणि शिवनाथमध्ये जेव्हा निवडण्याची वेळ आली तेव्हा तिने मला नाही शिवनाथला निवडलं. शिवनाथबरोबर लग्न करून निघून गेली. माझ्या प्रेमाची तिला
काहीच किंमत नाही उरली ग. माझं प्रेम तिला आठवलंसुद्धा नाही. शिवनाचा हात पकडून सरळ निघून गेली. त्यानंतर माझं लग्न झालं नाही, कारण सर्वांना असं वाटत होतं की मी सुद्धा उमासारखीच आहे, माझंसुद्धा उमासारखं प्रेम वगैरे असेल, आणि म्हणून मला चांगली स्थळं आली नाही आणि माझं लग्न झालं नाही. मग तुझा जन्म झाला. तुझे ते इवले इवले हात, गुबरे गुबरे गाल, आणि तू माझं बोट पकडलंस आणि मी पुन्हा तुझ्यावरती जीवापाड प्रेम करायला लागले. कळलं तुला तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस ते? तर पुढील भागामध्ये इथे आता आपल्या अन्विताला स्थळ आलेलं असतं. तेव्हा त्या माणसाने पत्ता विचारलेला असतो शिवनाथला. शिवनाथने त्यांना योग्य तो रस्ता दाखवलेला असतो. तेव्हा इथे पुन्हा शिवनाथला छेडण्याचं काम पद्मा करते की माझ्या घरातल्या मुलीला स्थळ आलेलं आहे, ते सुद्धा तालेवार स्थळ आहे, ते सुद्धा खूपच चांगलं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते स्थळ आल्यानंतर आता त्यांना रस्ता हा शिवनाथनेच दाखवलेला असतो. तेव्हा ती माणसं तिथे येतात. सगळेजण विचारतात की तुम्हाला रस्ता शोधायला इथे त्रास तर झाला नाही ना? ते म्हणतात नाही नाही, अजिबात नाही. शिवनाथ साहेब आहेत ना, त्यांनी आम्हाला व्यवस्थित रस्ता दाखवला, म्हणून तर आम्ही इथे योग्य वेळी येऊन पोचलो. तेव्हा शिवनाथ मागे वळून पद्माकडे बघतो. त्याला दाखवून द्यायचं असतं की तुला पत्ता विचारला तर तू लोकांचे कान भरतेस, पण आम्हाला पत्ता विचारला तर आम्ही सुखरूपरित्या त्या माणसांना घरी आणून सोडतो.